नाव चला नाव घेतले से जाऊ द्या देणार पति का नाम ले लो आपके। अरे हम लोग नहीं लेते हैं पति का नाम, नहीं ले सकते। तो आहो बोलो आहो। अरे आहो बोलले। एक स्पेशल गोष्ट आहे, आमच्या ऋषिकेशने रांगोळी काढली आहे छान। आज रेवा तुम्हाला काहीतरी दाखवते बघा। कोणी केलं? मी। काय काय हे कशाचं ड्रॉइंग आहे? मी केलं होतं ड्रॉइंग। कशाचं कशाचं? त्याचं नाव काय? ते मी लाल कलर केलं ते 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 हा कोणता रंग आहे? हा कुठला आहे दाखव। हा वरचा रंग कुठला आहे? लाईट पिवळा। पिवळा। आणि हा रंग हरी। कोणता आहे? कोणता आहे? लाल। लाल। आणि ढगांचा रंग कोणता आहे? तो निळा। निळा। छान छान काढले। आणि ड्रॉइंग कोणी बनवून दिलेलं तुला? मी। दादानी। तू कलर केलं? तू कलर केलं ना शाळेमध्ये? हा। आणि कशाने कलर केलं तू? कशाने कलर केलं? मी माझ्या हाताने। बोटांनी। बोटांनी। छान दिसतंय ना? रेवाचं ड्रॉइंग कसं आहे सांगा कसं आहे? आणि आज शाळेमध्ये खाऊ पण मिळालंय रेवाला आहे ना? काय मिळालं खाऊ सांग? मला काय नाही खाऊ ना तिळाची वडी। तिळाची वडी सांग काय मिळालं? गोखलेबाईंनी काय दिलं? गोखलेबाईंनी तिळाची वडी है ना? तिळाची वडी पण नाही दिली ना? तू नाही खाल्ली? नाही। ठीक आहे मी बघते। हा तिळाची वडी दिली तिला मॅडमनी, फोटो पाठवले मॅडम। ठीक आहे मी बघते। हा चला आता मी आवरते कारण आज आहे आमच्याकडे हळदी कुंकू। जस्ट मी गॅलरीमध्ये आले होते ना तर बघत होती परत ही वेल बघा मस्त वाढली आता। मागे मी तुम्हाला दाखवले होते बघा या गार्डनमधल्या पानाची भजी, तुझा व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर बघा तुम्ही। त्याला मायाळू म्हणतात। नंतर याची भाजी पण मी एकदा केलेली पण ती बहुतेक तो व्हिडिओ तुम्हाला नाही शेअर केला आहे मी। तर खूप छान लागते याची भाजी पण भजी पण, भज्याचं झाड पण म्हणतात याला कोण कोण। तर मला फार आवडतं आहे आणि असं बघताना ना जेव्हा पण मी बघते ना की असं उंच उंच वाढत जाते ह्याचा वेल तर मला खरंच खूप आनंद होत जातो। 5 वाजता सुटले होते आज, सगळ्यांचे डबे वगैरे झाले, सगळं आवरलं आणि आता रेवाला ना जेवून झोपवलेलं आहे। हळदी कुंकाची संध्याकाळची तयारी आहे ना त्याला लागते। फुलं आणि गजरा त्यांनी माझ्यासाठी आणून ठेवलेले आहेत। तर आता मला घ्यायचं आहे वाण आणि तिळगुळ, त्याच्यासाठी मग मी संध्याकाळी जाणार आहे। हळदी कुंकू वगैरे असं काही असलं ना तरच मला ना आईची खरंच खूप आठवण येते। त्या सगळ्या गोष्टींना मला आठवतात आणि कुठेतरी दुःख पण होतं की म्हणजे सोबत आपल्याला काय आई असेल तेवढी कमीच असते पण असं नाही का वाटतं ना आपल्याला की असावी अजून सोबत आपल्याजवळ आई। तर तसंच वाटतं मला। आणि सासूबाईंना पण खूप आम्ही विनंती केली, आग्रह केला की तुम्ही या प्लीज इथे थोडे दिवस तरी या, तुम्हाला वाटतंय तेव्हा म्हणजे हे करा। मी काय आता जॉब करणार नाही आहे। परत रेवाला खूप असं वाटतं की आजीने येऊन इथे राहावं पण आमच्या आई कुठेच जायला तयार नाही आहे। इनफॅक्ट आता आमचे नाशिकवरून सासरे आले होते, मामे सासरे, ते सुद्धा म्हणाले थोडे दिवस बदल म्हणून चल वगैरे, तर त्या तिथेही जायला तयार नाही आहे। तर त्याच्यामुळे कसं व्हिडिओ कॉलवर वगैरेच आमचं बोलणं होतं। जरी म्हणजे एका शहरात राहतो आहे आम्ही, ठाणे जिल्ह्यामध्येच म्हटलं ना तरी पण ते लांबच होतं शेवटी, कारण अंतर इतकं आहे ना मुंबईमध्ये की त्याच्यामुळे एकदम असं दमायला होतं। शाळांना सुट्ट्या वगैरे असलं ना तरच जाता येतं। तर रेवाची तब्येत ना डाऊनच आहे, गेले 2 दिवस थंडी वाढली आहे भरपूर पण तरीसुद्धा ती आज शाळेत गेलेली आणि ते पतंगाचा तर खूपच उत्साह होता तुम्ही बघितला। तर त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे जाऊ दे, तिच्या इंटरेस्टनी म्हटलं तिला जसं वाटतंय तसं करू दे। औषध पण ती असं ना जास्त घेत नाही, पोलिओ डोस पण ती इनफॅक्ट घेत नाही। आता शोभाताई आहेत ना, तुम्हाला मी सांगितलेलं माझ्या खूप आवडते आणि लाडक्या आहेत त्या, आशा सेविका आहेत। तर त्या ना म्हणतात पहिली अशी मुलगी होती ती पोलिओ डोस पण घ्यायला तयार नसते, नेहमी तिला हात पाय पकडून दाबून पाजवायला लागतं। तर आहे आता काय करणार अशी।
तर मजा येते पण तिच्याबरोबर. तिची नऊवारी साडी आहे ना, मागे तुम्हाला दाखवलेली बघा, दुर्गा तिला बनवलेलं, तर त्या व्हिडिओमध्ये, तर ती पण तुम्ही एकदा तो पण व्हिडिओ बघा. खूप छान तिला दुर्गा बनवलेलं, एकदम क्यूट दिसत होती. तिच्यासाठी ना मी पर्पल फुलं शोधून ठेवलेली आहेत. पर्पल कलरची साडी आहे ना ती, तर तिला खूप क्यूट दिसतील. फक्त ना मी देवाजवळीच प्रार्थना करते की तिला थोडं बरं वाटू दे. थोडंसं ताप वगैरे कणकण आहे म्हणजे तिला अंगात सर्दीमुळे. तिला बरं वाटलं तर थोडी फ्रेश राहील नाही का संध्याकाळी, तर बघू काय होते. बऱ्याच बायकांना मी व्हॉट्सॲपवरच आमंत्रणं दिले ते, आता हल्ली बरं पडतं. पण काही बायका आहेत ज्यांच्या माझ्याकडे काही नंबर नाहीत वगैरे, तर त्यांना मी तोंडी आमंत्रणं द्यायला जाणार आहे. चला मग पटकन आवरते आणि बोलते तुमच्यासोबत रेडी होऊन. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. होम मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. आज एक स्पेशल गोष्ट आहे, आमच्या ऋषिकेशने रांगोळी काढली आहे छान. चला तुम्हाला दाखवते पटकन, कारण त्याला ना रांगोळी काढायची खूप हौस आहे. तर म्हटलं चला तुला जशी आवडेल, जशी जमेल तशी काढ, आहे ना बेटा. हां, तर त्याला खूप आवडते रांगोळी काढायला. बघा तुम्ही त्याची रांगोळी. बघा माझी एकशी बांगोळी छान काढली आहे ना. हळदी कुंकू पण मस्त लिहिलं रे ऋषिकेश तू. मी तुम्हाला सांगू का काय झालं प्रॉब्लेम. त्या आमच्याकडे छोटे छोटे खडू आहे ना, त्यावरून ते असं दिसते. नाही तर ते मोठे खडू असते ना, ते चांगलं बरोबर आलं असतं. हो का, अच्छा, बर बर. छान वाटते बेटा, जसं पण काढलं ना तू छान वाटते. असं पण रंग भरतात साधा साधा, है ना, छान वाटतं. तू केलं इतकं मस्त आहे ना, खूप छान वाटते. तर ही बघा आमची हळदी कुंकूची तयारी झालेली आहे, ती छान वाटतंय ना. तर आज आहे आमच्या घरचा हळदी कुंकू सोहळा आणि तयारी तर एकदम छान झालेली आहे. चला आता मी देवाला पटकन दिवा लावून घेते. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी. छान दिसते. छान. इकडे बघ, तोंडात बोट नाही घालायचं. दिसते इकडे. हा, आणि हे बघ, हे मावशीला तुझे लावायचं. हाताला असं इथे हाताला, तोंडात बोट नाही घालायचं. इकडे रेवा मला लावणार. रेवा असं लावणार आहे. रेवा आहे ना बेटा, घेऊन दे आली माझ्याकडे येते, तिच्याकडे माझ्याकडे. तू येते ना आमच्या घरी. अगं मावशी आहे, रेवा छान छान करते. किती छान. रेवा छान करते ते. मला लाव, चल. तिला नको लाव, मला लाव. येतं ना तुला छान. ये इकडे. अगं बाई. तर दिवे लागणीनंतर हळूहळू हळदी कुंकाला सुरुवात झाली. आज मी जास्त व्हॉइस ओव्हर करू शकत नाही आहे, कारण घसा खरंच खूप खराब झालेला आहे.
आपके साथ में नहीं थे? हम लोग जब भी गार्डन में थे, उसका नाम क्या? शीला भाभी, शीला हाँ, भाभी, शीला भाभी, शीला भाभी। हाँ। जो नहीं अम्मा के यहाँ रखने वाले उनको यहाँ। अभी वो दुकान में होंगी। हाँ क्या? अच्छा, मैं पहले कसं ऑफिस रहता था ना, तो ज्यादा कुछ होता नहीं था मेरे से। नाही असं करा तर हा ठीक आहे. हे इथे बऱ्याच लोकांना माहित नाही, त्यामुळे काय वाटून नाही. अभी उसको स्मेल करो. इसमें खुशबू मस्त आता है। खुशबू खुशबू गुलाब का. ऐसे ही करो. मतलब ऐसा हाँ मुझे प्रसन्न वाटतं ना। हाँ, ये क्या बोलते, औरतों को पसंद रहता है ना खुशबू वो सब. और ये वो जो गुलाब जल है ना, वो भी छिड़कते, लेकिन वो मेरे पास नहीं है. मस्त लगता है वो. आपको मतलब गुरुवार को करना था ना? नहीं नहीं, मैं गुरुवार का नहीं करती हूँ पूजा. अच्छा। हाँ, इसके लिए यही करती हूँ मैं पहले से, संक्रांति का. बहुत करते हैं ना, और रात का करते हैं, बहुत लोग करते हैं। हाँ, और यहाँ पे मैंने देखा कि गुरुवार का इसमें वाण नहीं रहता है. ये जो वाण है ना, गुरुवार के इसमें नहीं रहता है. हाँ, हाँ। खाली केला देने का दूध भी है. पुस्तक आनी है। हाँ, वैसा है. लेकिन यहाँ पे मैंने पहली बार अमरनाथ में देखा. और वो गुरुवार का जो कुमकुम होता है ना, उसमें तो बुलाने का भी जरूरत नहीं. इतने लोग आते रहते हमारे चाल में, तो पूछो मत. ऐसे का. और इधर एक अलग है थोड़ा सा, हर एक का मतलब अलग अलग पद्धत है ना. हाँ, हर एक का नहीं नहीं, मतलब ये वाण उसमें नहीं रहता, लेकिन इधर देते हैं कुछ लोग ऐसा. तिळगुळ घ्या, गोड बोला. बोललेच नाही. उसके आगे क्या? गोड बोला. हाँ, अरे हाँ, नाव. हाँ, नाव. चला, नाव घेतल्याशिवाय जाऊ द्या देणार. पति का नाम ले लो आपके. अरे वो घर में रहते हैं ना, हम लोग नहीं लेते हैं पति का नाम, नहीं ले सकते। तो आहो बोलो. आहो। अरे आहो बोलले. असं नाही, ही तू घे ग, चल आता म्हणालीस ते म्हणालीस ना आता ना, नाव घेतलंस ते छान घेतलं ना म्हण. अच्छा हा, काचच्या बशीत फणसाचे गरे, सुरेशराव दिसतात बरे, वागोटीत तेव्हा मान खरे. ऐसे नाम नहीं लेने का, लेकिन उखाड़ा में लेने का. उखाड़ा. हाँ ऐसे. हाँ वो समझ गए, लेकिन हम लोग ऐसे नहीं लेते. हाँ, ये बहुत लोग जब इमरजेंसी है, कोई नहीं है, ऐसा है, डॉट नहीं, मैं लेती हूँ जब वो पी जाता है. हाँ हाँ और हम लोग सारा दिन पानी नहीं पीते, चाय होती हाँ, पता है. उसी दिन हम लोग जब नदी किनारे जाएंगे तब अपने पति का नाम लेंगे. अच्छा, ऐसी पद्धत है क्या है? मुझे तो यहाँ पे आने के बाद ही आपके इधर का पद्धत पता चला, नहीं तो कभी पता ही नहीं चलता जीवन हम में. लोग हाँ. साल में एक बार साल में पति का नाम लेंगे, वही जब तीजा आता है. अच्छा, तेव्हा आहे. वो तीज हरतालिका तीज। हा हा हा, कळलं मला. त्याच्या हे आपल्याला करतात तुम्ही. वट सावित्री किती छान हे लावता ते महावर. हा, त्या ह्या उपाध्याय ना, आता मला आठवलं बघा, आता त्यांचं नाव घेतलं ते रेवाला मी ते लावून आणलं होतं त्यांच्याकडूनच. मला खूप आवडलं. ते आलता बोलायला, आलता आलता काय? अच्छा, महावर त्यांनी रेवाला लावून अरे हम मेकअप वगैरे करतो ना, भाषण वाले की बात कर रही है, कन्या नहीं लाने की। हा हा हा, तो कलर के लिए बोले थे ना, तो कलर जब हम लोग मंदिर में गए थे, सब फोटो खिंचा रहे थे, वही हम लोग का. अच्छा, चलेगा, कोई कभी बात काम पे नहीं जाते हो आप क्या? नहीं. अरे जुलाई से छोड़ दिए ना, वो घर में था अच्छे से काम, तो इन्होंने बोल दिया कि ऑफिस वालों ने कि कम से कम बैंड्रापुरला तो आओ 3 दिन, या तो अंधेरी आओ, 2 ऑफिस खोल के रखिए. हम अभी कैसे जा सकते हैं, मम्मी नहीं तो. अरे थांबा, नमस्कार कर. हा, नमस्कार. त्रास होतो माहिती त्या अगरबत्त्याचा. आशीर्वाद. चलो, अच्छा लगा आए तो. चांगले पण गरम पण ते ना हळदी म्हणजे ते ना, कोणी इथं राहायचं कोणाकडे. आता तू कधी आली? मी पण विचार करते की हळदी करा, मला पण हॉल वगैरे मोठाच आहे ना. मग किती छान आहे. अगं कसे माहिती का, किती केलं तेवढं कमीच आहे. पण आहे ना, आता आता आपली संस्कृती पण आणि ते बघून आपली मुलं पण शिकतात. हा, आता कसं बोलली, माझ्या मनातलं एकदम. तू आपण जर काय करणार नाही नुसतं, तर मग ते मुलं काय. हॅलो, अगं ऐक ना, मी काय म्हणते, मी माझ्याकडे ना पोळी भाजी आहे आणि खिचडी भात आहे, ठीक आहे. पण तुला जर तुला मी काय स्पेशल काय मागू का तुझ्यासाठी? स्पेशलची गरज नाही, चालेल. हा, मग ये तू, ये पोळी भाजी खाऊ दे, मला कुमारिका भेटली.
तू पण लाव. ठेव हे ठेव. अय्या दीदीला आधीच दिलं. वा सगळं मिक्स करून दिलं. हा दीदी ये आमच्याकडे परत है ना. देवाला आवडली ना दीदी. हा लाव दीदीला. पुढे इथे. हा थँक्यू. सुवास घे सुवास. असं असं हा असं करायचं दीदी. अरे वा बास आता ठेवून द्या. हे आमची छोटी दीदी भाग्यश्री. तिला म्हटलं बरं वाटलं आली. ती कधी नेहमी येत नाही आहे ना. हो जॉब करते ना ती. तर छान वाटलं है ना. तुला कसं वाटतं. मस्त. घरी कसं वाटलं. घर छान खूप मस्त आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. थँक्यू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.